हाय एव्हरीवन, माझी चूलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। रविवारची एक छान संध्याकाळ आहे आणि आज ठरवलंय की मी तंदूर चहा करायचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी साहित्य घेतलंय। हे आलं 2 कपासाठी भरपूर आहे। बहुतेक जण आलं काय करतात, कापून टाकतात, पण जनरली भांड्यातच ते ठेचावं, म्हणजे त्याच्यातला तो जो रस आहे तो भांड्यातच राहतो आल्याचा। मी हे आलं भांड्यामध्येच ठेचून घेतलंय। त्याच्यामध्येच मी हे वेलची पावडर टाकते आणि एक वेलची पण टाकते आहे, थोडीशी वेलची कुटा, बस। आता मी याच्यामध्ये 2 कप पाणी घेणार आहे। आणि हा चहाचं आधण मी आता गॅसवर ठेवते। थोडंसं वाटलं तुम्हाला, पाणी घेतलेलं आहे मी जास्त। थोडंसं आधण गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे चहा पावडर, तुम्हाला जसं आवडतं तसं, पण शक्यतो थोडा कडक लागतो ह्याच्या, त्यामुळे तुम्ही थोडंसं जास्त घ्या चहा पावडर। साखर तुम्हाला जसं कमी गोड लागतं, पण मी साधारण 2 कपाला साधारण 1 ते थोडीशी जास्त अशी साखर घालणार आहे। आणि याच्यामध्ये वेलची आलं तर आहेच, पण त्याचबरोबर ना मी थोडासा केशर टाकणार आहे। केशराचा वास अतिशय छान येतो, त्यामुळे मी केसर टाकलंय। आणि तो थोडासा चहा उकळू दे। चहाला आता 1 उकळी आलेली आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता साधारण मी 1 कप दूध घालते। तोपर्यंत मी हे मातीचं भांड, हे बघा, सुगड आपण म्हणू शकतो, किंवा आपल्याकडे अशी मातीची भांडी मिळतात, ती मी ही गॅसवर जरा गरम करत ठेवते। एका साईडला हे मातीचं भांड गरम करणं, आणि इथे चहा उकळतोय बघा। हा चहा आता उकळणार आहे मी बऱ्यापैकी। आता हा आपला चहा झालाय आणि आता मी तो बंद करते। इथे जे आपण मातीचं भांड तापत ठेवलं होतं ते मी आता एका अशा या भांड्यात घेणार आहे आणि बघू कसा होतो प्रयत्न। तर मी हा झालेला चहा त्याच्यात ओतणार आहे। वाह, सुंदर, काय घमघमाट सुटलाय। वाव, तर मी हा चहा पिण्यासाठी रेडी आहे। येता का चहा प्यायला? मस्त तंदूर चहा।